हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी दरवेळेस ट्राय करत असते की माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह टिप्स तुमच्याशी शेअर कराव्या. तर तसंच आजचाही व्हिडिओ आहे. यामध्ये मी तुम्हाला झाडांची काळजी कशी घ्यायची हे जेवढं मला माहिती आहे मी फॉलो करते, मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आय होप तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी ही महत्त्वाची गोष्ट, हे जे आहे हा जो ब्लॉक आहे याला कोकोपीट बोलतात. तर नर्सरीमध्ये हे इझिली मिळून जातं किंवा ऑनलाईनही मिळतं. तर हे मातीमध्ये मिक्स करायचं आणि झाडांना घालायचं. याचा उपयोग काय आहे, याचा फायदा काय होतो हे मी नक्की सांगेन, पण त्याआधी याला तयार कसं करायचं हे बघून घ्या. तर हे मी नर्सरीमधून ब्लॉक घेतला होता. याचं वजन 600 ग्रॅम होतं आणि याला पाण्यामध्ये टाकायचं. याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. पाण्यामध्ये भिजल्यानंतर याचं वजन 4 किलोपर्यंत होऊन जातं. तर हे असं घट्ट पिळून घ्यायचं, त्यातून पूर्ण पाणी काढायचं, अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं. तर कोकोपीट म्हणजे काय, तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगेन की यामध्ये जे नारळाची करवंटी असते, नारळाच्या वरचा जो भाग असतो चोथा, तर त्याच्यापासून ते बनवलं जातं. हे मातीत मिक्स केल्यामुळं काय होतं की झाडांच्या मुळाची जी माती असते ती भुसभुशीत राहते, त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की मी नर्सरीमध्ये गेले होते प्लांट्स आणायला. तर मी कोणते कोणते प्लांट्स आणले हे मी दाखवते. तर हे आहे गोकर्णचं झाड, अपराजिता पण बोलतात त्याला. त्याला ब्ल्यू फुलं येतात. तर मी हे तिथूनच लावून आणले कुंडीमध्ये. हे स्पायडर प्लांट, हे एक इंडोर प्लांट आहे. माझी खूप दिवसाची इच्छा होती की हे मी घेऊन यावं नर्सरीमधून. फायनली मी आणलं ते. हे असं शोचं झाड आहे, याला फुलं वगैरे काही येत नाही. आणि हे ॲलोवेरा, कोरफड. फायदे भरपूर आहेत, ते सर्वांनाच माहिती आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी असायलाच हवं कोरफडीचं झाड. हे तिन्ही प्लांट मी तिथूनच लावून आणले नर्सरीवाल्यांकडून. आणून 2 दिवस झाले त्याला पाणी घालून, म्हणून मी आता याला माती मोकळी करते. तर इथे माझ्याकडे एक मोगऱ्याचं रोपटं होतं. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे जी तुळस आहे त्याची मंजुळा बी असतात, ते पडून त्यामध्ये एक तुळस उगवली आहे. एक नाही 3 रोपटी उगवले तुळशीची. तर ती आता मला रिपॉटिंग करायची आहेत, दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायची आहेत. म्हणून मी याची माती मोकळी करून ती रोपटी काढते आहे. पण त्याची मुळं इतकी वाढली होती की ती पूर्ण घट्ट होऊन बसली होती मातीमध्ये, ते इझिली निघत नव्हतं. बऱ्याच वेळानंतर मग मी काढलं आणि हे मोगऱ्याचं पण प्लांट काढलं, कारण मला ते परत लावायचं होतं नीट. तर इथे जी कुंडी होती माझ्याकडे त्यामध्ये जे होल असतात कुंडीमध्ये, तर त्यावरती आपण दगड किंवा काहीही ठेवायचं, जेणेकरून ड्रेनिंग व्यवस्थित होतं. आपण जे झाडांना पाणी देतो ते व्यवस्थित जेवढं झाडांना हवं आहे तेवढं झाडांना मिळतं आणि जे एक्स्ट्रा पाणी राहतं ते त्या होलांमधून निघून जातं. तर मातीमध्ये कोकोपीट मिक्स, कुंडीमध्ये माती घालून घेतले, त्यामध्ये मी तुळशीची रोपटी ठेवलेत. अजून थोडी लागेल तेवढी माती मी टाकली आहे आणि बाजूने माती लावून हे लावून घेतलं तुळस. कोकोपीट मिक्स केल्यामुळं झाडांना जास्त पाणी द्यायची गरजही नसते. इथे मी परत कोकोपीट मातीमध्ये मिक्स करून घेते आहे, जेणेकरून मला मोगऱ्याचं रोपटं या कुंडीमध्ये, मोठ्या कुंडीमध्ये लावता येईल. आता उन्हाळा चालू होईल त्यामुळे मोगऱ्याचं झाड खूप फुलेल, त्याला खूप फुले येतील. उन्हामुळं झाडं सुकण्याची शक्यता असते, तर कोकोपीटमुळे झाडांमधली माती ओली राहते. तर इथे सेम प्रोसेस करून घेतले, त्यामध्ये दगडं टाकलेत आतमध्ये आणि मग ते मिक्स केलेलं जे कोकोपीट आहे मातीमध्ये ते कुंडीमध्ये घालून घेतलं. नंतर मी हे जे रोपटं आहे याच्या मुळाची जास्त माती काढायची नाही, कारण ती मुळं तुटू शकतात. हलक्या हाताने त्यांचं रिपॉटिंग करायचं, त्यांना कोणतीही इजा होईल असं नाही करायचं आहे. तर इथे मी पूर्ण माती घालून घेतली कुंडीमध्ये. हेही प्लांट छान प्रकारे तयार झालं. आपल्याला जर गार्डनिंग करायचं असेल तर त्यासाठी महागड्या कुंड्यांची गरज नाही आहे. घरामध्ये जे असतात डबे, जे आपण यूज करत नाही, त्यामध्ये पण आपण झाडं लावू शकतो. तर माझ्याकडे एक डबा होता ज्याचं झाकण फुटलं होतं, सो मी त्यामध्ये झाड लावते आहे. तर इथे सदाफुलीचं झाड होतं माझ्याकडे, त्याची कुंडी खराब झाली होती, सो मी त्या डब्यामध्ये लावून घेतलं ते. माझ्याकडे आधीची जी काही झाडं आहेत त्यामध्ये मी कोकोपीट मिक्स करते आहे, जेणेकरून आता उन्हाळ्यामध्ये चांगले ती वाढतील. तसंच तुम्ही ते बघू शकता, माझ्या मुलीची मध्ये मध्ये लुडबुड चालली आहे. तिलाही सर्व कामं करायची असतात जी मी कामं करते. मी अशी कामं करताना तिला भरपूर प्रश्न पडतात आणि ते ती मला विचारत असते. आपणही असं काही काम करताना मुलांना सोबत घ्यायचं, जेणेकरून मुलांचाही इंटरेस्ट वाढेल या गोष्टींमध्ये. माझ्यामुळे तिलाही आवड आहे झाडांची. तिलाही रोज बघायचं असतं की नवीन फूल कुठे आले का, झाड वाढले का. माझ्याकडे जे गुलाबाचं एक झाड होतं, तर सुकलेलं जे काही पानं असतात किंवा देठ असतात ते मी कट करून घेतले, जेणेकरून त्याची वाढ होईल. तसंच इथे बघू शकता हे एक शोचं झाड आहे, तर ह्याचीही पानं थोडीशी सुकलेत, ते मी कट केलेत.
आणि ह्याच्यामध्ये ही कोकोपीट मिक्स करून मी त्याला पुन्हा रिपॉटिंग करणार आहे. हेही इंडोर प्लांट आहे. तर काय असतं ना की इंडोर प्लांट असतात ना त्यामध्ये कोकोपीट घालायचं, त्यामुळे ती हिरवीगार राहतात आणि त्यांना जास्त उन्हाची गरज नसते, कारण ते इंडोर प्लांट आहेत. ते घरामध्ये व्यवस्थित त्यांची वाढ होते. यांच्या मातीमध्ये कोकोपीट असल्यामुळे 2 दिवस पाणी नाही घातलं तरी पण ते इझिली जगतात. पुन्हा इथे मी सेम प्रोसेस करते आहे. कुंडीमध्ये काही दगड टाकलेत आणि नंतर मी त्यामध्ये माती घालणार आहे. जी फुलांची झाडं असतात त्यांना कोकोपीटसोबत शेणखत जे असतं तेही घालायचं, जेणेकरून ते चांगले त्यांना फुलं येतात, हिरवीगार ती झाडं राहतात, त्यांची वाढ होते. तसंच मी जे नर्सरीमधून स्पायडर प्लांट आणलं होतं ते आता मी रिपॉटिंग करते आहे. तर इथे मी कुंडी माझ्याकडे होती, तर इथे मी दगड घालून घेतलेत आणि त्यामध्ये खालती मी कोकोपीट टाकले आणि माती मिक्स केली. आणि हे जे आपण नर्सरीमधून घेऊन येतो प्लांट, तर याची माती काढायची नाही, हे असंच लावून घ्यायचं, कारण त्या झाडांना त्या लोकांनी आधीच खत वगैरे दिलेलं असतं, त्यामुळे ते तसंच लावून घ्यायचं. तर इथे मी बाजूने पूर्ण माती लावून घेते. हेही इंडोर प्लांट आहे, हे घरामध्ये छान वाढतं. फक्त कोकोपीटमध्येही आपण ह्याला लावू शकतो. तर हेही डन झालं आहे. आणि ते मी पाण्यामध्ये काही मनी प्लांट्सचे कटिंग लावले होते 2-3 महिन्यापूर्वी, तर त्यांना छान मुळं आलेत. सो मी आता ह्यांनाही ट्रान्सफर करून घेते मातीमध्ये. तर हेही अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. कुंडीच्या बाजूने पूर्ण बाजूने असं लावून घ्यायची झाडं, ही मधोमध नाही लावायची. बाजूने लावल्यामुळे ते छान बुशी प्रकारे वाढतात. मनी प्लांटपासून आपण खूप कटिंग लावू शकतो, त्यांचे खूप ब्रांचेस तयार करू शकतो, कारण ते इझिली वाढतात पाण्यामध्ये, मातीमध्ये. त्यांना उन्हाची गरज नसते, फक्त सूर्यप्रकाश पुरेसा असतो. सो ते इंडोर प्लांटही आहे, आउटडोर प्लांटही आहे. तर फक्त मनी प्लांटवरती मी व्हिडिओ तयार केला आहे, जो की माझ्या चॅनेलवरती आहे अपलोडेड. तर ज्यांनी बघितला नाही त्यांनी नक्की बघा. तर त्यामध्ये मी माझ्या घरात असलेल्या मनी प्लांटची काळजी कशी घेते किंवा कशी घेतली पाहिजे हे शेअर केलं आहे. सो नक्की तो व्हिडिओ बघा. तर फक्त कटिंगपासून आपण भरपूर झाडं तयार करू शकतो. तर हे एक इंडोर प्लांट आहे, शोचं झाड आहे हे. यापासूनही मी भरपूर कटिंग तयार केलेत. मी आमच्या गावावरून एक कटिंग घेऊन आलेले, त्याच्यापासून मी हे झाड तयार केले आणि ह्याची कटिंग घेऊन मी भरपूर अजून झाडं तयार केलेत. सो ह्यालाही मी कोकोपीट घालून घेतले आणि याचे जे कटिंग काढले होते तेही मी आता कटिंग तुम्हाला लावून दाखवते. तर जे शोची झाडं असतात त्यांना पाण्यात ठेवायची गरज नसते, पण मी ते पाण्यात ठेवलं होतं याची कटिंग. तर याला मस्तपैकी अशी मुळं आल्यात. सो ह्याच्यासोबतच मी आता कापलेली कटिंगही लावून घेते आहे. हे प्लांट वाढेल तसे याचा कलर चेंज होत जातो पानांचा. या प्लांटमध्ये खूप प्रकार आहेत, मी नर्सरीमध्येही बघितले. सो अशी ही झाडं आपण उन्हाळ्यामध्ये लावू शकतो. तसंच इथे बघू शकता, हे आहे अरेका पाम. तर हेही इंडोर प्लांट आहे. तर याची कटिंग नाही आपण लावू शकत ते, पण जे असे छोटे छोटे ब्रांचेस त्याचे येतात तर ते आपण लावून दुसरीकडे रिपॉटिंग करू शकतो. तर यांनाही मी कोकोपीट मिक्स करून घेतलं आहे आणि जी काही सुकलेली पानं आहेत ते मी कट करून घेते, जेणेकरून ती वाढणार नाहीत, सुकून जाणार नाहीत अजूनच. हे प्लांट मला खूप आवडतं आणि हे प्लांट जे आहेत ते जास्त त्याची वाढ होत नाही, म्हणजे जास्त ते मोठे होत नाहीत. या प्लांटलाही फक्त सूर्यप्रकाश पुरेसा असतो, उन्हाची गरज नसते. तसंच इथे बघू शकता, मी नर्सरीमध्ये गेले होते तेव्हा मी तिथून काही कटिंग आणले होते, तर ते मी असे पाण्यामध्ये ठेवले होते 2 दिवस. सो आता यांनाही मी लावून घेते आहे. यांची अशी पाण्यामध्येही वाढ होते, पण इथे मी कोकोपीटमध्ये लावून घेणार आहे. तर इथे माझ्याकडे काही भरण्या होत्या प्लास्टिकच्या, तर त्यांना DIY करून छान पेंट केले मी आणि माझ्या मुलीने. तर ती कधीपासून म्हणत होती की दाखव म्हणून. सो एक मी केले, एक तिने केले पेंट. तर त्यामध्ये मी कोकोपीट घालून घेतलं आहे आणि फक्त कोकोपीट घातलं आहे. त्यामध्ये मी हे जेड प्लांटची कटिंग लावते आहे, कारण ते मी आतमध्ये घरामध्ये ठेवणार आहे इंडोर प्लांट म्हणून. तर तुम्हाला पेंट केलेली जी बरणी आहे ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे दुसऱ्या बरणीमध्ये पण मी झाड लावून घेतलं आहे. कोकोपीट घातल्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही. 2-3 दिवसातून एकदा जरी झाडांना पाणी घातलं तरी ती इझिली वाढतात. तर इथे एक कुंडी होती रिकामी छोटी, तर त्यामध्ये मी स्नेक प्लांटचं एक कटिंग आणलं होतं, तर ते मी लावून घेते यामध्ये. तर हे अशा पद्धतीने आपण एक पानाचं कटिंग लावलं तरीही ते वाढून जातं. आणि ही बाकीचे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत ते मी पाण्यामध्येच ठेवते आहे. तर इथे सर्व झाडं लावून झालेत. तर आता वेळ आहे खत घालण्याची. तर हे असं पॅकेट मिळतं नर्सरीमध्ये, 10 रुपयाला काहीतरी एक पॅकेट मिळतं. तर ते एक पॅकेट 5 झाडांना घालायचं असतं.
तर ते मी ते घालून घेतले. मी नर्सरीमधूनच आणलं होतं. झाडांना जर शेणखत घातलं तर कोणत्याही खताची गरज लागत नाही. तर इथे मी फर्टिलायझरसाठी सांगेन की मी घरीच फर्टिलायझर तयार करते. खूप सिंपल आहे, तुम्हीही करू शकता. तर आपले जे फ्रुट्स असतात तर त्यांचे जे साल असतात ते असं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, कोणतेही फ्रुट्स, आणि ते 2 दिवस भिजवायचे. आणि त्यानंतर हे जे पाणी असतं ते एक्स्ट्रा पाण्यामध्ये ॲड करायचं आणि ते पाणी आपण झाडांना घालून घ्यायचं आहे. तसंच भाज्यांचे जे साले असतात किंवा कांदे बटाट्याचे जे साल असतात तेही या प्रकारे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवून 2 दिवसानंतर त्यांना ते पाणी देऊ शकतो झाडांना. हे पाणी झाडांसाठी खरंच खूप चांगलं असतं. झाडांची छान वाढ होते, झाडांना किडे वगैरे लागत नाहीत. तसंच आपण जी काळी चहा करतो त्याची जी चहा पावडर असते तीही फेकून न देता झाडांमध्ये घालायची. अशी घरच्या घरी आपण फर्टिलायझर तयार करू शकतो. खूप प्रकारे करता येतात. तसंच तांदूळ, डाळी, धुतलेलं पाणी तेही फेकू न देता असं झाडांना घालायचं आणि अशा पद्धतीने स्प्रे बॉटलनी झाडांना पाणी घालायचं. जेणेकरून झाडाच्या पानांनाही पाणी मिळतं आणि पाने छान हिरवी दिसतात. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.